एका भावावर प्रेम करायला एका करणार का? मला कसं बोलवी ना, तुला बी बोलू त्या थांब. काय तो पाहोया व्रतांत पुजारी जाय देवळांत त्याचा दाय दही जात त्याचे पाठी हळूहळू. त्या पुजाऱ्याला किती ताप आहे बघा. ती पुजारी बी होतं येडपट. दक्षिणा दाबायचं देवापुढे ठेवल्या सुपारी खोबऱ्याच्या वाट्या पान सगळं दाबायचं पुजारी. त्या राजाला सांगितलं आज जा किती वाजता भाऊ गेला का किती वाजता बोलत बसणार आहे, मला बी काय बघू द्या दर्शन. पुजाऱ्याला काढलं ती म्हणते का प्रकार आहे की तेव्हा ही थड पडले पाय आपली ना काही आपली ना शेल बी पिऊ लागले इकडे इकडे बघाले. पुजारी गेला मध्ये त्याच्या मागे महिरामन चाललाय. हा देवळी अन्न प्रसाद समळा तो जाधवा पैनेल म्हणून उदावेल तो देवळी प्रवेशला. का सांगता येते देवी पुढचा प्रसाद निवड वस्तू पैसे ही कुणाला आवड असते पुजाऱ्याला. मी मागे बोललोय मी या गोष्टीवर. तर देवाचा काही संबंध नसतो, सामान सावडायचं असते त्याला. न जाणून माझी वस्तू कोणतं निर्मूल तेलमध्ये प्रवेश केले देवाच्या पुढीचं म्हणलेलं असते की आणि त्याला पाठवले मी त्याच्या राजाला त्याच्या पाठी मागे मागे आपण चाललंय. पुढील काळे ओढिला देवी नमावया गेला मत्तून प्राण रगडीला पायांतरी हनुमंत. देवाची सेवा नीट करता आली तर करा, लांबून नमस्कार करा, नाहीतर लय वाटलं होते बरं का. देव पवित्र आहे, देवी पवित्र आहे, मी टीका करत नाही. देवी खरोखर जलजलाट आहे, पण तिची सेवा जशी करायची तशी करा. नाही जर सेवा व्यवस्थित केली तुमचं घर दार काही चुकीची होत नाही. हे लक्षात घ्या मी बोलत असलेलं. देवाची ते गुण आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा संसाराशी त्याच्या संसारावर तोंडाच पडला म्हणून समजा. म्हणून लांबून नमस्कार करा. पुजाऱ्याच्या मनात आशा गेले गेले बिवलाले माय म्हणलं माईनं झाली उडून कट्ट मण्या मुडकं दाबली. कसं म्हणले बचकून म्हणजे कळलं का बेकून मारायला काही वेळ लागतो का. आणि ती मागी त्याचा मालक होता. म्हणलं पुजारी का हाल नाडून ह्याची का भानगड झाले सर. हा पैसे दे कोणी